हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण 10th स्टँडर्ड फिजिक्सच्या 4th लेसनला स्टार्ट करणार आहोत, दॅट इज इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, म्हणजेच मी पार्ट 2चे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओजसुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ह्या ओव्हरऑल लेसनमध्ये आपण 3 टॉपिक शिकणार आहोत. फर्स्ट, एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. सेकंड, हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. अँड थर्ड, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो सगळ्यात पहिलं आपण पहिला टॉपिक बघूया, एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. ओके, एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किटमधून एनर्जी कशी ट्रान्सफर होते ते आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ओके, सगळ्यात पहिलं आपण इलेक्ट्रिक सर्किटची ही ड्रॉ केलेली डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. ओके, सगळ्यात पहिलं दिस इज सेल. हा काय आहे? सेल आहे. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल अँड दिस इज नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. त्यानंतर ह्या कंडक्टिंग वायर्स लावलेल्या आहेत. ओके, कंडक्टिंग वायर्स का लावल्यात? कारण आपल्याला करंट फ्लो करायचं आहे याच्यातून. ओके, जर नॉन कंडक्टिंग वायर्स वापरल्या तर करंट फ्लो होईल का? तर नाही. ओके, म्हणून इथे कंडक्टिंग वायर्स अटॅच केल्या आहेत. दिस इज स्विच. स्विच कशासाठी? पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी. हा जो झिगझॅग पोर्शन आहे तो तुम्हाला कळलाच असेल. काय आहे? रेजिस्टर आहे. ओके, रेजिस्टरचा हा सिम्बॉल आहे. 9th क्लासमध्ये तुम्ही शिकला असाल. ओके, रेजिस्टरचं काम काय असतं? फंक्शन काय आहे रेजिस्टरचं? तर टू अपोज करंट ऑर चार्ज. ओके, म्हणजेच काय? जो इथून करंट येणार आहे त्याला अपोज करायचं काम कोण करतं? तर हा रेजिस्टर करतो. ओके, त्यानंतर ह्या रेजिस्टरला बरोबर सिरीजमध्ये कोण जोडलेलं आहे? ॲमीटर जोडलेला आहे. हा ॲमीटरचं काम काय असतं? तर ह्या रेजिस्टरमधून आपल्याला किती करंट पास होतो आहे तो आपल्याला ह्या ॲमीटरमधून कळतं. ओके, म्हणून इथे ॲमीटर कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर दिस इज व्होल्ट मीटर. आता व्होल्ट मीटर कशासाठी असतो? तर ह्या रेजिस्टरमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आहे ते आपल्याला ह्या व्होल्ट मीटरमधून कळतं, म्हणून व्होल्ट मीटर कनेक्ट केलं आहे. ओके, आता एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, ॲमीटर रेजिस्टरला नेहमी सिरीजमध्ये कनेक्ट केला जातो. सिरीजमध्ये म्हणजे काय? तर त्याच्याबरोबर समोर. ओके, एका लाईनमध्ये कनेक्ट केला आहे. आणि व्होल्ट मीटर नेहमी या रेजिस्टरला पॅरलली कनेक्ट केला जातो. ओके, बघा इथे रेजिस्टर आहे आणि इथे व्होल्ट मीटर, म्हणजेच पॅरलली कनेक्ट केला आहे. ओके, आता इथे जो पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे आपल्याला तो किती मिळणार आहे ते आपल्याला ह्या व्होल्ट मीटरमधून कळतं. मग तो नक्की किती मिळणार? तर जेवढी रेजिस्टरची साईज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती मिळणार आहे. ओके, मग इथे जो पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे तो किती असेल बघा, पॉईंट ए. ओके, हा पॉईंट ए आहे टू पॉईंट बी. ओके, इथे जो पोटेन्शियल डिफरन्स मिळेल तो असेल VAB. AB का लिहिलं? कारण पॉईंट A टू B एवढा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळणार आहे, म्हणून AB. आणि V का लिहिलं? कारण पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट काय आहे? SI युनिट, तर व्होल्ट. ओके, म्हणून VAB. कळलं आहे? मग आता VAB मी इथे लिहिते. VAB म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, बिटवीन पॉईंट A अँड B. ओके, आता आपण बघूया एनर्जी ट्रान्सफर कशी होते या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. सगळ्यात पहिलं हा सेल आहे आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनलकडून नेगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होतात. ओके, मग ज्यावेळेस आपण इथे हा स्विच ऑन करू, आता मी स्विच ऑनचा सिम्बॉल काढते. आता स्विच ऑन आहे. आता हा स्विच ऑन झाल्यानंतर काय होणार आहे? इथून इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज फ्लो व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, इथे मी क्यू लिहिते. चार्जला आपण क्यू म्हणूया. हा चार्ज कुठे येतो आहे? पॉईंट एपर्यंत येतो आणि इथे आल्यानंतर हा रेजिस्टर काय करतो? त्या चार्जला अपोज करतो. ओके, आता तो चार्जला अपोज करतो आहे म्हणजेच तो एक काम करतो आहे, वर्क परफॉर्म करतो आहे. मग ते काम करण्यासाठी त्याला एनर्जीची गरज आहे. कोणाला? रेजिस्टरला. मग ती एनर्जी ह्या रेजिस्टरला कुठून मिळते? तर ह्या सेलकडून. ओके, हा सेल काय करतो? ह्या रेजिस्टरला एनर्जी प्रोव्हाइड करतो. ओके, आणि मग इथे
वर्क परफॉर्म होतं. मग ह्या रेजिस्टरला जी एनर्जी प्रोव्हाइड करतो आहे सेल, त्या एनर्जीचं कन्वर्जन इथे एनर्जी ओके, ह्या रेजिस्टरला एनर्जी प्रोव्हाइड केली या सेलनी, ह्या एनर्जीचं कन्वर्जन रेजिस्टर हीटमध्ये करतो. ओके, कशामध्ये? हीटमध्ये. ओके, म्हणजेच काय तर इथे रेजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे साहजिकच काय होणार आहे, ह्या रेजिस्टरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हीटचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ओके, हीटचा फॉर्म्युला काय असतो तर I² RT. ओके, हा कसला फॉर्म्युला आहे? हीटचा. ओके, मग हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला काही दुसऱ्या फॉर्म्युलेचे उपयोग करायला लागेल. ओके, मग सगळ्यात पहिलं आपण इथे जे वर्क डन होतं त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करून घेऊया. W आता व्यवस्थित लक्ष द्या, W V × Q. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हटले? VAB × Q. आता हा फॉर्म्युला मी कशावरून लिहिला तर वर्क डन कसं होतं इथे वर्क डन आपण ते बघूया. सगळ्यात पहिलं चार्ज येतो म्हणजेच चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. चार्ज आल्यानंतर जो पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो तो म्हणजेच काय? वर्क डन. ओके, म्हणून इथे काय म्हटलं आपण? वर्क डन = VAB म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. ओके, आता आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा. आता ह्या हीटला आपल्याला काय करायचं आहे? डिराईव्ह करायचं आहे, म्हणजेच प्रूफ करायचं आहे. मग आता लक्ष द्या, हीटचा फॉर्म्युला प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? दुसऱ्या फॉर्म्युलाचा यूज करायला लागेल. मग ह्या हीटच्या फॉर्म्युलाला आपण इन टर्म्स ऑफ पॉवरमध्ये सुद्धा लिहू शकतो. कसं काय तर लक्ष द्या, H = P × T. ओके, आता P म्हणजेच काय? इलेक्ट्रिकल पॉवर. ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट झाली आहे ती इंटू टाईम. जेवढ्या टाईममध्ये इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट झाली आहे तेवढी हीट तयार होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर का टाईम कमी असेल तर हीट कशी होणार आहे? कमी प्रोड्यूस होणार आहे, आणि टाईम जास्त असेल तर हीट जास्त प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे इथे हीटमध्ये टाईम इज इम्पॉर्टंट, म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? पॉवर इंटू टाईम. आता ह्याच्यासाठी आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला लागणार आहे, आणि पॉवरचा फॉर्म्युला आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. मग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो तर P = एनर्जी अपॉन टाईम, म्हणजेच पर युनिट टाईम. ओके, मग एनर्जी म्हणजेच काय तर वर्क डन. इथे जेवढी एनर्जी लागली तेवढेच वर्क डन झालेलं आहे. मग ह्या वर्क डनचा फॉर्म्युला आपण ह्या एनर्जीमध्ये पुट करू शकतो. मग एनर्जीला आपण कसं लिहू शकतो? VAB × Q. ओके, हा झाला एनर्जीचा फॉर्म्युला. अपॉन टाईमला आपण T म्हणूया. ओके, आता इथे जर का व्यवस्थित लक्ष दिलं तर Q/T. ओके, मी इथे लिहिते Q/T. ह्याला बघून तुम्हाला काही आठवतं आहे का? मागच्या 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला होतात Q/T म्हणजेच काय असतो? I असतो. ओके, करंटचा फॉर्म्युला काय आहे? Q चार्ज अपॉन टाईम. ओके, मग ह्या QTच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? I लिहू शकतो. मी इथे खाली लिहिते. मग VAB × Q/टाईमच्या ऐवजी आपण काय लिहायचं आहे? I. ओके, मग हा कुठला फॉर्म्युला डिराईव्ह झाला? पॉवरचा. ओके, आता आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युलासुद्धा आहे. आता आपण हीटचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा प्रयत्न करूया ह्या पॉवरच्या टर्म्समध्ये. ओके, सो हीट = P × T. ओके, मग Pची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. P = काय आहे? VAB × I. ओके, आणि हा टाईम तसाच लिहायचा आहे T. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन फर्स्ट. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. ओहम्स लॉ आठवतो आहे का 9th स्टँडर्डचा? ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला? V = IR. पोटेन्शियल डिफरन्स = करंट इंटू रेझिस्टन्स. मग इथे पोटेन्शियल डिफरन्स आपण कुठला मोजतो आहे तर पॉईंट A टू पॉईंट B मधला, म्हणून आपण काय लिहायचं? VAB = IR. आता ह्या VABची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग ही व्हॅल्यू आपण कुठे टाकायची आहे? ह्या इक्वेशन फर्स्टमध्ये. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन सेकंड. ओके, आता मी लिहिते पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन सेकंड इंटू व्हॅल्यू ऑफ इक्वेशन
फर्स्ट. ओके. मग आता इक्वेशन फर्स्ट मी आधी लिहून घेते इथे. काय आहे इक्वेशन फर्स्ट? H इज इक्वल टू VAB इंटू I इंटू T. ओके. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. VABची व्हॅल्यू काय आहे? IR. मग I इंटू R इंटू I इंटू T. ओके. हे आपण करंट आणि टाईम आपण तसंच्या तसं खाली लिहिलं. ओके. आता व्यवस्थित बघितलं तर I रिपीट झाला आहे, म्हणजे तिथे आपण I² लिहू शकतो इंटू R इंटू T अँड दॅट इज इक्वल टू I² RT. हा झाला हीटचा फॉर्म्युला तयार. बघा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला. ओके. आता हीटला कशामध्ये मोजतात? जूलमध्ये. ओके. आणि हे जे आत्ता आपण शिकलो त्यालाच काय म्हणतात तर जूल्स लॉ ऑफ हीटिंग. ओके. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो एक्सप्लेन जूल्स लॉ ऑफ हीटिंग किंवा नुसतं जूल्स लॉ. मग तुम्ही काय लिहायचा? हा लॉ एक्सप्लेन करायचा. ओके. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट डिराईव्ह करून दाखवलं आहे, म्हणून मी ते सुद्धा दाखवते तुम्हाला. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. आता इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला मगाशी आपण शिकलो होतो. काय होता तो फॉर्म्युला? P म्हणजेच इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू VAB इंटू I. ओके. इथे बघा दिसतोय तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. P इज इक्वल टू VAB इंटू I. ओके. मग आता VAB म्हणजेच काय? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा SI युनिट काय असतं तर वोल्ट. ओके. हे आपण शिकलो होतो. इंटू करंट. करंटचा SI युनिट काय असतं? ॲम्पियर. मग ह्याला आपण म्हणूया इक्वेशन फर्स्ट. आता 1 वोल्ट इंटू 1 ॲम्पियर म्हणजेच काय ते आपण बघूया. इथे आपण असं लिहू शकतो ना, वोल्ट म्हणजेच 1 वोल्ट आणि ॲम्पियर म्हणजेच 1 ॲम्पियर. मग 1 वोल्ट म्हणजेच काय असतं? 1 जूल अपॉन 1 कोलोम. ओके. इंटू 1 ॲम्पियर म्हणजेच काय असतं तर 1 कोलोम अपॉन 1 सेकंड. ओके. आता 1 कोलोम कट झाला आणि उरलं काय? 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजे सेकंड. मग 1 जूल पर सेकंडलाच काय म्हणतात? वॅट म्हणतात. ओके. मग इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट काय झालं? वॅट झालं. ओके. आणि ह्या वॅटला सिम्बॉल काय वापरतात? W, कॅपिटल W. ओके. आता आपण बघूया हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मगाशी आपण शिकलो की इलेक्ट्रिक सर्किटमधून ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळी रेजिस्टरचं टेम्परेचर हाय होतं, म्हणजेच रेजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते. ओके. मग ह्या हीटिंगचे आपल्याला इफेक्ट्स बघायचे आहेत. सगळ्यात पहिलं आपण बघूया हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे नक्की काय. वेन अ रेजिस्टर इज कनेक्टेड इन इलेक्ट्रिकल सर्किट. ह्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण रेजिस्टर ज्यावेळेस कनेक्ट करतो हीट इज प्रोड्यूस इन हीट, त्यावेळेस त्या रेजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते. ओके. आणि ती कशामुळे होते तर इट इज ड्यू टू दी करंट. ज्यावेळी करंट पास व्हायला लागतो त्यावेळेस रेजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते. ओके. हे आपण मगाशी शिकलो. दिस इज नोन ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ करंट आणि ह्यालाच काय म्हणतात? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके. आता इथे त्यांनी काही इक्विपमेंट्सची नावं दिली आहेत. सच ॲज वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिकल कुकर, इलेक्ट्रिकल बल्ब मेक यूज ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे जे इक्विपमेंट्स दिलेले आहेत हे कशाचा यूज करतात तर ह्या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा यूज करतात त्यांच्या ॲप्लायन्सेसमध्ये. ओके. आता कसं ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं वॉटर बॉयलर म्हणजेच काय? पाणी गरम करण्यासाठी आपण जो हीटर यूज करतो त्यालाच काय म्हणतात? वॉटर बॉयलर. त्यानंतर इलेक्ट्रिकल कुकर तुम्ही बघितलं असेल, इलेक्ट्रिसिटीवरती वर्क करणारा कुकर. आणि इलेक्ट्रिकल बल्ब जो आपल्या रेग्युलर हाऊसमध्ये असतो. ओके. आता इथे बघा 2 कॉइल्स दाखवल्यात आणि त्या दोन्ही कॉइल्सची स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे. ओके. मग अशा स्ट्रक्चरमधल्या कॉईलला काय म्हणतात? कॉइल्ड कॉईल. आणि ह्या सिम्पल स्प्रिंगसारख्या स्ट्रक्चरमधल्या कॉईलला काय म्हटलं आहे? कॉईल. आणि त्याचा टाईप कुठला दिला आहे? सोलिनॉइड कॉईल. मग ही जी सोलिनॉइड टाईप कॉईल आहे ती कशामध्ये यूज केली जाते तर हीटर्समध्ये यूज केली जाते. ओके.
त्यानंतर रूममध्ये जो हीटर यूज केला जातो त्याच्यामध्ये ही सोलेनॉइड टाईप कॉईल यूज केली जाते. आणि कुकिंग अप्लायन्सेस जे आहेत ज्याच्यामध्ये कुकिंग केलं जातं त्याच्यामध्ये कॉईलचा यूज केला जातो. ओके, आता क्वेश्चन काय येतो आहे की ही कॉईल बनलेली कशापासून असते. ओके, ही कॉईल बनलेली असते अलॉय निक्रोम ह्या सबस्टन्सपासून. ओके, आता अलॉय म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, भरपूर सारे मेटल्स आणि नॉन मेटल्स एकत्र करून हा अलॉय सबस्टन्स प्रोड्यूस होतो. ओके, मग अलॉय कुठला यूज केला आहे याच्यामध्ये, निक्रोम. ह्या निक्रोम अलॉयपासून ह्या कॉईल्स बनवलेल्या असतात. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गिव्ह विचारू शकतात की ह्या कॉईल्स ज्या कुकिंग आणि हीटिंग अप्लायन्सेसमध्ये यूज केल्या जातात त्या अलॉय निक्रोमपासूनच का बनवल्या जातात. कारण ह्या ज्या अलॉय निक्रोमच्या वायर्स असतात किंवा अलॉय निक्रोम जे सबस्टन्स आहे ते कसं असतं, नॉन प्युअर मेटल आहे. ओके, मेटल नाही आहे, मग तरीसुद्धा त्यांना हीटिंग इफेक्टमध्ये का वापरतात. आता ह्याचं आन्सर काय आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. प्युअर मेटल्स म्हणजेच काय, तर हे गुड कंडक्टर ऑफ हीटसुद्धा असतात आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीसुद्धा असतात. ओके, मग नॉन प्युअर मेटल्स म्हणजेच काय, तर हे गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत, गुड कंडक्टर ऑफ हीट, पण दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, हे काय झाले नॉन प्युअर मेटल्स. मग आता हीटिंग अप्लायन्सेसमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे का, नाही आहे. ओके, आणि जर का आपण प्युअर मेटल्स यूज केले तर काय होईल, तर इथे सपोज चुकून कोणाचा जर हात लागला कुकिंग करताना किंवा हीटर ऑन करताना, तर जर आपण प्युअर मेटल यूज केले असतील तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता असते. ओके, म्हणून त्याच्यासाठी काय केलं गेलं, नॉन प्युअर मेटल्सचा यूज केला गेला. कारण नॉन प्युअर मेटल्स कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट असतात आणि बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग ह्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब करतात त्या कॉईल्स, पण इलेक्ट्रिसिटी ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत किंवा पास करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे शॉक आपल्याला बसू शकत नाही. ओके, हा एक त्याचा यूज आहे अलॉय निक्रोमचा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला येऊ शकतं. ओके, काय म्हणायचं, as alloy nichrome are non-pure metals, they are good conductor of heat and bad conductor of electricity. Thus, to avoid electrical shock, substance such as alloy nichrome is used in electrical appliances. Okay? While tungsten wire is used in electrical bulb. आता इथे बघा, इथे तुम्हाला इलेक्ट्रिक बल्बची डायग्राम दाखवली आहे. सगळ्यात पहिलं आपण एक्सप्लेन करून घेऊया. हा बल्बचा बाहेरचा पोर्शन आहे, ग्लास पोर्शन. ओके, ग्लास बल्ब आहे. त्यानंतर इथे खाली स्क्रीव कॅप कशासाठी, तर फिट करण्यासाठी. ग्लास सपोर्ट, इथे बघा ही जी वायर आहे वरची त्याच्या खाली इथे ग्लास काचेचा सपोर्ट असतो एक. तुम्ही जर ओरिजिनल बल्ब घरातला बघितलात तर तुम्हाला कळेल, इथे काचेचा एक सपोर्ट दिला आहे ह्या वायरला उभं राहण्यासाठी. आणि ही छोटीशी एक वायर असते नाजूक अशी, ती कशापासून बनलेली असते, सोलिनॉइड टाईप कॉईलपासून. ओके, मगाशी आपण वरती शिकलो जी कॉईल ह्या हीटरमध्ये यूज केली जाते तीच इथे ह्या बल्बमध्ये यूज केली जाते. आता ही कशापासून बनलेली असते, तर धिस वायर इज मेड अप ऑफ टंगस्टन. आता टंगस्टनचा यूज का केला आहे हे सुद्धा गिव्ह रिझनमध्ये विचारू शकतात की ह्या बल्बमध्ये टंगस्टन वायरचाच का यूज केला आहे. आता ह्याचा आन्सर काय आहे, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत, प्लस पॉईंट आहेत टंगस्टन वायरचे. पहिलं म्हणजे द मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन इज हाय. मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन वायर इज हाय. ओके, आणि दुसरं म्हणजे जेवढी हीट प्रोड्यूस होते ह्या वायरमध्ये तेवढा तो ग्लो करतो. ओके, आणि ग्लो केल्यामुळे जास्त आपल्याला लाईट प्रोड्यूस होते. मग ह्या 2 पॉईंट्समुळे इथे टंगस्टन वायरचा यूज केला जातो. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस इथून करंट पास होतो आहे त्यावेळेस इथे हीट प्रोड्यूस होते या रेजिस्टरमध्ये आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जेवढी हीट प्रोड्यूस होणार आहे तेवढा तो ग्लो होणार आहे. हीट प्रोड्यूस झाली मग तुम्ही काय म्हणाल, तो ब्रेक का होत नाही, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो. जेवढी हीट इथे प्रोड्यूस होते त्या हीटमध्ये तो मेल्ट होऊ शकत नाही. ओके, आणि म्हणून ती टंगस्टनची वायर यूज केली जाते ह्या बल्बमध्ये. ओके, अजून एक पॉईंट आहे ह्याच्यामध्ये की हा जो बल्ब आहे ग्लास बल्ब आहे बाहेरचा आणि आतमधली ही जी वायर आहे त्याच्यामध्ये वॅक्यूम असतं. वॅक्यूम म्हणजेच काय असेल तर एकतर नायट्रोजन गॅस असतो किंवा अर्गॉन गॅस यूज केला जातो. का, कारण जर का आपण एअर त्याच्यामध्ये आतमध्ये टाकली
तर एअरमध्ये काय असतं, O2 असतो, म्हणजेच ऑक्सिजन असतो. आणि ऑक्सिजन जर का ह्या टंगस्टनसोबत रिॲक्ट झाला तर त्याच्यामध्ये एक वेगळाच इफेक्ट येतो किंवा वेगळी रिॲक्शन होते. आणि त्याच्यामुळे तो जेवढा इथे या वॅक्यूममध्ये ग्लो करतो तेवढा तो O2 सोबत रिॲक्ट करून ग्लो करू शकत नाही. म्हणून O2चा यूज टाळण्यासाठी इथे वॅक्यूममध्ये नायट्रोजन गॅस किंवा आर्गॉन गॅसचा यूज केला जातो. ओके, आता इथे आपण शिकणार आहोत फ्यूज वायर. फ्यूज वायर. ओके, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल काही बिल्डिंग्समध्ये किंवा आपल्या होम्समध्ये शॉर्ट सर्किट होतं आणि त्याच्यामुळे फायर कॅच करते संपूर्ण बिल्डिंगला किंवा घराला. ओके, मग असं का होतं ते सगळ्यात पहिलं आपण बघूया. सगळ्यात पहिलं, द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर्स. आपल्या घरामध्ये नॉर्मली 3 वायर्सचा यूज केला जातो, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर. ओके, मग त्यातल्या ह्या ज्या 2 वायर्स असतात त्या आपल्या इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेसमध्ये कनेक्ट केलेल्या असतात. आणि ही अर्थ वायर जी असते ती अर्थमध्ये म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जी जमीन आहे त्याच्यामध्ये टाकलेली असते. तुम्हाला माहिती असेल, अर्थिंग त्याला म्हणतात. ओके, तुम्ही घरी आईवडिलांना विचारलं तर तुम्हाला कळेल. त्यानंतर काय होतं, ज्यावेळी घरामध्ये शॉर्ट सर्किट होतो त्यावेळी काय होतं बघा, लाईव्ह वायर, ही लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर या दोघींचा पोटेन्शियल डिफरन्स असतो 220 व्होल्ट्स. ओके, याच्यावरती जर का व्होल्टेज गेला तर ह्या लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायरमधला, सपोज ही लाईव्ह वायर आहे आणि ही न्यूट्रल वायर आहे, याच्यामध्ये कोटिंग असतं ब्लॅक कलरचं. तुम्हाला माहिती आहे रेड आणि ब्लॅक कलरच्या वायर्स असतात. आपण जर का वायर ओपन केली तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 वायर्स मिळतात, एक रेड कलरवाली असते, दुसरी ब्ल्यू कलर किंवा ब्लॅक कलर, अशा 2 वेगळ्या वायर्स असतात. ओके, मग त्या वायर्समध्ये कॉपर वायर असते, ती म्हणजे एक लाईव्ह वायर असते आणि दुसरी असते ती न्यूट्रल वायर. ओके, ज्यावेळी हा पोटेन्शियल डिफरन्स वाढतो त्यांच्यामधला त्यावेळी त्याच्यावरती जे कोटिंग असतं प्लास्टिकचं ते मेल्ट होतं. ओके, फॉर एक्झाम्पल इथे ब्लॅक कोटिंग आहे आणि इकडे ब्ल्यू कोटिंग आहे प्लास्टिकचं ह्या वायरवरती. तर काय होणार आहे, त्या दोघींचंही कोटिंग मेल्ट होतं आणि इथे बघा कोटिंग मेल्ट झाल्यावरती काय होणार आहे, त्या वायर एकमेकाला अटॅच होणार आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि इथे जास्त हीट प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होतं. आणि सपोज इथे हीट प्रोड्यूस झाल्यावरती आजूबाजूला वूड, क्लॉथ किंवा प्लास्टिकसारखे काही सबस्टन्स तिथे प्रेझेंट असतील तर फायर कॅच होऊ शकते. ओके, मग ह्याला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, तर जर का आपण ह्याच्यामध्ये फ्यूज वायर कनेक्ट केली तर हे जे फायर कॅच करते ते आपण थांबवू शकतो. ओके, कसं ते आपण आता बघूया. फॉर एक्झाम्पल ह्या 2 ब्ल्यू कलरमध्ये मी वायर्स ड्रॉ केल्यात, ही न्यूट्रल वायर, ही लाईव्ह वायर, त्याच्यामध्ये मी फ्यूज वायर कनेक्ट केली आहे आणि हा रेफ्रिजिरेटर आहे. ओके, फ्रीज आहे. सपोज आपल्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाला तर काय होणार आहे, ह्या दोघांचंही जे कवर आहे ते मेल्ट होणार आहे आणि हीट जास्त प्रमाणात प्रोड्यूस होणार आहे. आता ह्या वायरपेक्षा, ह्या ज्या न्यूट्रल आणि लाईव्ह वायर आहे ह्या वायरपेक्षा ही जी फ्यूज वायर असते त्याचा मेल्टिंग पॉईंट लो असतो. ओके, मग सगळ्यात पहिलं कुठली वायर मेल्ट होणार आहे, फ्यूज वायर मेल्ट होणार आहे. ओके, मग ज्यावेळी शॉर्ट सर्किट होणार आहे त्यावेळेसपर्यंत इलेक्ट्रिक करंट पास होतो आणि पोटेन्शियल डिफरन्स हाय असल्यामुळे ही फ्यूज वायर मेल्ट होते आणि त्याच्यामुळे पुढे शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचतं आणि हा आपला इलेक्ट्रिकल ॲप्लायन्स सेफ राहतो. ओके, जर काही फ्यूज वायर नसेल तर हा करंट पूर्ण त्या इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेसमध्ये जातो आणि पूर्ण आपला इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस खराब होऊ शकतो. ओके, मग फ्यूज वायरचा यूज काय आहे, तर शॉर्ट सर्किटमध्ये जी फायर कॅच होते तीसुद्धा आपण थांबवू शकतो किंवा लागू शकत नाही आणि पुढे आपलं इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेससुद्धा सेफ राहतात. ओके, हे 2 पॉईंट्स आहेत ह्या फ्यूज वायरचे. ओके, मेनी टाईम्स पर्टिक्युलरली इन समर सीझन, भरपूर वेळा समर सीझन ज्यावेळेस असतो त्यावेळी काय होतं बघा, ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज्ड इन इव्हनिंग ड्यू टू होम लाईटनिंग, फॅन्स, एअर कंडिशन्स, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन शॉप्स एक्सेट्रा. आता लक्ष द्या, ज्यावेळेस समर सीझन असतो त्यावेळेस जशी संध्याकाळ होते तसं सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपल्या घरातले चालू राहतात आणि सगळ्यांकडचेच. ओके, फॉर एक्झाम्पल घरातले, त्यानंतर आजूबाजूचे जे शॉप्स असतात ते सुद्धा फॅन्स ऑन करतात, एअर कंडिशनर ऑन करतात, लाईट्स चालू करतात. ओके, त्याच्यामुळे काय होतं,
ॲज अ रिझल्ट एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सप्लाईंग इलेक्ट्रिसिटी. जो मेन ट्रान्सफॉर्मर असतो त्या ट्रान्सफॉर्मरमधून एक्सेसिव्ह करंट, भरपूर सारा करंट ड्रॉ केला जातो, ओके, यूज केला जातो. अँड इफ द कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट, आणि त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी इनसफिशियंट असेल, म्हणजे तेवढे जे ॲप्लायन्सेस यूज होणार आहेत त्याच्यासाठी इनसफिशियंट असेल, इट फ्यूज वायर मेल्ट्स, तर त्याला जी फ्यूज वायर कनेक्ट केलेली असते ती मेल्ट होते. अँड द सप्लाय गेट्स शट डाऊन, आणि सप्लाय शट डाऊन होतो आणि अचानक आपल्या घरामधली लाईट जाते, ओके. सच इव्हेंट्स ऑकर ड्यू टू ओव्हरलोडिंग. असे इव्हेंट्स का परफॉर्म होतात, तर ट्रान्सफॉर्मरवरती ओव्हरलोड येतो आणि त्याच्यामुळे लाईट ऑफ होतात, ओके. आपण म्हणतो ना अचानक लाईट का गेली, तर अशा काही गोष्टी ट्रान्सफॉर्मरमध्ये घडत असतात, ओके. ह्या डायग्राममध्ये त्यांनी वेगवेगळ्या टाईप्सचे आपल्याला फ्यूज दाखवलेले आहेत, ओके. दीज डेज मायनेचर सर्किट ब्रेकर्स म्हणजेच MCB स्विचेस आर यूज्ड इन होम. आपल्या घरामध्ये आता असे स्विचेस यूज केले जातात, ओके. तुम्ही तुमच्या मीटरमध्ये बघितलात तर तुमचा मीटर जर का नवीन असेल तर हे असे प्रकारचे स्विच यूज केलेले असतात, आणि जुना मीटर जर का असेल तर त्यांच्याकडे असे स्विच असतात, ओके. वेन द करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीजेस द स्विच ओपन्स अँड द करंट स्टॉप. असे स्विच जिथे असतात त्याच्यामध्ये समजा त्या घरामध्ये करंटची कॅपॅसिटी किंवा करंट सडनली इन्क्रीज झाला तर काय होणार आहे, हा जो स्विच असतो तो ऑटोमॅटिकली ओपन होतो आणि त्याच्यामुळे करंट स्टॉप होतो, ओके. आणि आपल्या घरातली लाईट पूर्ण बंद होते विदाऊट एनी हार्म, ओके. डिफरंट टाईप्स ऑफ MCBs आर इन यूज्ड. असे वेगवेगळे टाईप्सचे MCBs यूज केले जातात त्याच्या कॅपॅसिटीवरती, ओके. इथे या डायग्राममध्ये डिफरंट कॅपॅसिटीचे स्विचेस आपल्याला दाखवलेत, ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. माझ्या बहुतेक सबस्क्रायबर्सनी बेल आयकॉन प्रेस केलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना नोटिफिकेशन्स मिळत नाही आहेत, ओके. सो तुम्ही नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ओके.